आणि श्री 11 विळंगी दोन्ही संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. हार्दिक आणि त्यांच्या समवेत विळंगी ब आपला एक खेळाडू पाठवा. काशीपाडा ब आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. काशीपाडा ब आणि विळंगी संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू आलेला नाहीये, अन्यथा मॅच स्टार्ट होणार नाही याची नोंद घ्या. चला हार्दिक स्ट्राईकला आहेत, नॉन इन कडे आहेत ते. आणि काशीपाडा खेळाडू एक पाठवा आपला. आकाश सर तिथे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देतोय. काशीपाडा ब या लवकर सन्मान चिन्ह घेण्यासाठी या, नंतर टीम मीटिंग करा. त्याच्यानंतर मॅच एकदंत पालघर विपक्ष जयसाई विळंगी. प्लेइंग 11चे फॉर्म घेऊन जा. याच्यानंतर पहिली मॅच जी जिंकलेली आहेत रवींद्र मानेक पाटील प्रतिष्ठान यांच्या विपक्ष या मॅचचा विनर खेळेल याची नोंद घ्या आपण. अप्रतिम हार्दिक उत्कृष्ट मिडॉन मधनं येतोय चौकार. खणखणीत हार्दिकच्या बॅट मधनं येतोय शेखरच्या अगेन्स्ट हा दर्जेदार चौकार. स्कोर 7 वर पोहोचले. वेट केलं त्यानंतर शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करत चेंडूला खेळलाय फाईन लेगला. धावसंख्या 8 वर स्थिरावेल. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेखर 1 टू गो. दिशाईन चेंडू हाताळला गेलाय. एक्स्ट्रा चिरोपण स्कोर कार्ड पोहोचते 9 धावा. आणि इथे षटकार. फलंदाज माघारी परतताना आपण बघतायत. न्यूमॅन शुभम येत आहेत. न्यूमॅन शुभम गोलंदाजी ट्रॅकवर नितेश. पुढचा चेंडू फुलटॉस. हार्दिक मात्र तयार नव्हते फुलटॉस साठी. सिंगल कंप्लीट होताना स्वप्नील स्कोर. एक धाव घेण्याचा प्रयत्न शुभम यांचा. अकरा धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू या वेळेला आपण बघतायत फाईन लेगला खेळताना शुभम आणि हार्दिक ही जोडी चांगली कामगिरी करते. दोन्ही विळंगीचे संघ आहेत. प्लस पॉईंट बिग पॉईंट ज्ञात आहेत आणि त्याच पद्धतीची खेळी साकारताना यावेळेला शुभम थोडंसं आगळं वेगळं खेळण्याचा प्रयत्न होता. रडारमध्ये चेंडू होता. हळुवारपणे फक्त सिली पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आलाय डॉट बॉल. पुढचा चेंडू जागा बनवून खेळायचा प्रयत्न आहे. डिक्लर झोन कडे जाईल चेंडू. एकने धावसंख्या पोहोचते 13. शेवटचा चेंडू. 13 धावा स्कोर कार्डवर. ओ
चांगला लेग ब्रेक, डॉट बॉल. षटकाची झाले इथे समाप्ती. 2 षटक परिपूर्ण आणि धावा स्कोर कार्ड वरती 13. आर्यन, ओ शुभम सिंगल्सने धावसंख्या पोहोचेल 14. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करत गली रिझनला खेळतोय. त्याच्यानंतर विनिंग टीम विपक्ष रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान. संघनायक आपण तयार राहायचं आहे सेकंड राऊंडच्या मॅचसाठी. आपली मॅच असेल. जागा बनवण्याचा प्रयत्न हार्दिक यांचा. धावसंख्या पोहोचते 15. पुढचा चेंडू अप्रतिम ऑफ ड्राईव्ह. तितकं चांगलं शतरक्षण. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आर्यन. प्रतिम फाईन लेगला खेळलाय. धावसंख्या 1 ने पोहोचते 16 धावा. एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आहे. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण आहे. फलंदाजाला फ्रीडम देत नाही या शॉट खेळण्याचे. कन्सिस्टन्सी चांगली आहे. शेखर यांचा एक अप्रतिम एफर्ट्स. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट बंद चेंडू जातोय. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 17. 3 षटक परिपूर्ण होत आहेत. 17 धावा स्कोर कार्ड वरती. शेखर मात्र आपल्या संघाला कानमंत्र देत आहेत. संघनायकाचे बोल समुद्रापेक्षाही खोल. मानले तर अनमोल, अन्यथा मातीमोल. तर ते मानणं गरजेचं आहे. बघूया नवीन गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. निलेश जखडून ठेवले विळंगी बीला. नो बॉल. सिंगलने धावसंख्या पोहोचेल 18 वरती. 18 धावा स्कोर कार्डवर. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे अजूनपर्यंत. जर आपण बघितलं श्री 11 विळंगी संघ खूप चांगली गोलंदाजी करतोय. हार्दिक एकेरी धावगे स्कोर कार्ड पुढे नेऊन घेऊन जातोय. 19 धावा स्कोर कार्डवर. प्रतिम शॉट. तितकंच चांगलं शतरक्षण. 20 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढचा चेंडू. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. आओ 1 धाव. सिंगलने धावसंख्या पोहोचते ती 21 वर. पुढचा चेंडू. चांगला लेग ब्रेक. 22 धावा. चेंडू शेष आहेत. स्वप्नील आम्हाला सांगतायत 2 आणि 22 झालेले आहेत. विळंगी बीला जखडून ठेवले. फ्रीडम मिळत नाहीये मोठे शॉट खेळण्यासाठी. ओहो विकेटचं पतन. हार्दिक माघारी परततोय. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू. न्यूमॅन गौरव. अप्रतिम टॅप केलाय. 1 धाव मिळेल. ओ कव्हर चांगला आहे शेखर यांचा. आणि टार्गेट समोर ठेवले. 24 चेंडू 24 धावांचं.
चला टीम मीटिंग कमी करायची बिळंगी बी आणि श्री 11 शेखर आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय आशिष. आशिष ऑन स्ट्राइक. गौरव गोलंदाजी ट्रॅकवर राऊंड विकेट. पहिला चेंडू फुलटॉस. एक धाव घेत स्ट्राइक रोटेट केले आशिषनं. शेखर यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. अनेक मैदानात गाजवणार असा खेळाडू. 24 धावा 24 असताना त्यांचा इंटेंट काय असेल, त्याची स्ट्रॅटजी काय असेल याच्यावरती भरपूर काही डिपेंड्स आहे मॅचला. वाईट बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड 2 वर पोहोचलंय. गौरव एक फ्रंटलाईन गोलंदाज, मोठी जिम्मेदारी आहे, तुम्हाला हँडल करावं लागेल. गौरव पुढचा चेंडू हळवारपणे खेळला गेलाय मिडॉनला. एक धाव वेगानं परिपूर्ण करतायत. धावसंख्या 3. नेहमी म्हटलं जाते कि जिम्मेदारी रुई की बोरी की तरह होती है, वो दूर से देखने में बड़ी लगती है लेकिन जब आप उठाने के लिए जाओ तो हल्की. तो ये भी आवश्यकता है, जिम्मेदारी को उठाना होगा. और स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. स्कोर कार्ड 4 वर पोहोचलंय. 4 धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू हळवारपणे शेखर फक्त दिशा देत आहेत. मिड ऑफ मध्ये 5 धावा. सिंगल सिंगल, एकेरी दुहेरी धावांकडे लक्ष केंद्रित. अतिशय सुरेख आशिष. गेम प्लॅनिंग दोघांचा चांगला आहे की फोकस करायचं आपल्याला सिंगलकडे. पुढचा चेंडू आणि एक्स्ट्रा बॉल, अतिरिक्त चेंडू, वाईड बॉल. धावसंख्या 7. आता कंट्रोल करावं लागेल गौरवला डॉट बॉलनं. आणखीन एक वाईड बॉल. आता विळंगी संघ संकटाकडे वाटचाल करतोय. थोडासा लिटिल ॲक्शस चेहऱ्यावरती आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न चंटली पुश केले मिडॉनला. 9 धावांचं एक भव्य षटक आपण बघतायत. 24चं टार्गेट सेट केले म्हणजे येणाऱ्या 18 मध्ये आता 15 धावा बनवायच्या आहेत. हार्दिक, न्यूमान, श्री कुर्लाई चषक 2026 एक उच्च दर्जाचं उच्च कोटीचं टुर्नामेंट आपण बघतायत. बॉक्स गेम क्रिकेट इतिहासातील एक वाखाणण्याजोगी अशी स्पर्धा आहे. श्री कुर्लाई नवतरुण मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य श्री कुर्लाई चषक 2026चा एक नेत्रदीपक सोहळा. हो, चांगला स्वीप केलाय. पूर्णतः आशिष कॉन्सन्ट्रेट करताय. एकेरी दुहेरी रन्स जवळ. यावेळेला शेखर कुठली मोठा शॉट खेळण्याचा मानस नाहीये. स्कोर पोहोचलाय तो 12. यावेळेला फुल टॉस करून खेळतायत. 13 धावा स्कोर कार्डवर. आणि आम्ही विनायक पाटील यांना विनंती करते प्लीज या, उर्फ बाबू. अनेक मैदानं गाजवणारा असा हा खेळाडू आहे विनायक दादा. धावसंख्या पोहोचते
शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू याही वेळेला स्वीप केलंय आणि टोटल धावा स्कोर कार्ड वरती 15. 12 मध्ये 9 ची गरज आहे. बारा चेंडू 9 रनची गरज आहे. मॅच पूर्णतः श्री 11 कडे झुकलाय, परंतु अनिश्चिततेचा खेळ आहे म्हणजे क्रिकेट. गोलंदाजीसाठी शुभम आलाय. चला थोडस स्पीडअप करा. शुभम मध्ये 9 ची गरज. 15 धावा स्कोर कार्ड वरती. शुभम कडे गुणवत्ता आहे मॅच मध्ये परत विळंगी संघाला आणण्याची, परंतु दिशा इन 60. 9 चेंडू आहे. एकदा बँक बॅलन्स कमी आणि एक्स्ट्राच्या रन्स ज्या मिळत आहेत त्या श्री 11 संघाला खूप किफायतशीर आहेत. आशिष यावेळेला आशिषचा जो प्रवास राहिला आहे शेखर आणि आशिष यांच्या भागीदारीमधला तो उल्लेखनीय आहे आणि दोघांचं जे काम आहे ते जबरदस्त आहे. नेहमी म्हटलं जातं द ग्रेट आर्टिस्ट इज द सिम्प्लिफायर. महान कारागीर हा नेहमी काम सोपं करत असतो आणि तेच काम या दोन्ही बॅटर्सने केले. यावेळेला चुकी झाली. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न शेखर. स्थिरावलेला बॅटर. बॅक टू द डग आउट. आउट. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 17. म्हणजे अजूनही 8 धावा बनवायच्या येणाऱ्या 10 चेंडू मध्ये. सात धावांची गरज आहे. आणखीन एक डॉट बॉल. आता चेंडू शेष आहे. स्वप्नील आम्हाला सांगतायत 9 आणि धावा बनवायच्या त्या 7. नऊ मध्ये 7 ची गरज आहे. गुड बॉलिंग शुभम. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र 8 मध्ये 7 बनवायचे. शेखर बाद झाल्यानंतर हृदयाचे ठोके वाढतायत. और सिंगल कंप्लीट. आता मात्र 6 रनची गरज आहे. 7 मध्ये 6 रन 18. चेंडू दिले 5. 1 टू गो. शेवटचा चेंडू. यावेळेला सिंगल घेण्याचा प्रयत्न. चिकी रन. भरपूर रिस्की रन. 19 धावा स्कोर कार्ड वरती. आता मात्र स्वप्नील आम्हाला सांगतायत येणारे चेंडू आहेत 6 आणि धावा बनवायच्या त्या
6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मॅच होती कुठे आणि मॅच चालली कुठे. शेखर मैदानाच्या आतमध्ये असताना 9 मध्ये 6 ची गरज होती. 3 चेंडू जर आपण बघितले थोडेसे वर होते, परंतु शुभमनं जबरदस्त कमबॅकिंग केले. अंतिम षटक घेऊन येत आहेत डेथ ओव्हरमध्ये कृतिक. आशिष सिंगल्स कंप्लीट करतायत. 5 मध्ये 5. मॅच इज ऑन. अतिशय सुंदर वळणावरती मॅच आहे. इथून मात्र ही मॅच वाचवायला कोणी येणार नाही. तुम्हाला स्वतःला हिरो बनवावं लागेल. गोलंदाज असेल किंवा फलंदाज, नोबडी कॅन सेव्ह यू. गेट अप, बी युअर ओन हिरो. आणि तेच इथं करावं लागेल. पुढचा चेंडू सिंगल्स कंप्लीट केले. प्रत्येक मॅच आपण सेकंड राऊंड 3 ओव्हरच्या खेळवतोय. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. 4 मध्ये 4. आणि आणखीन एक 3 मध्ये 3. याच्यानंतर मॅच आपण बघणार आहोत रवींद्र पाटील. तीन मध्ये 3. जबरदस्त मॅच. विळंगी ब संघ थोडासा बॅकफुट वरती गेला होता, परंतु तदनंतर शुभमचे षटक आणि त्यानंतर मॅच मध्ये कमबॅकिंग केले. थोडंसं स्पीडअप करा. 3 मध्ये 3 ची गरज आहे. ह्या चेंडूवरती बरंच काय अवलंबून आहे. आणि एक ओ माय गॉड, फिल्डिंग झाले आकाश घरत. क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि कबड्डी मधला एक लखलखता तारा म्हणून आपण सातत्याने त्यांच्याकडे बघतोय. त्यांच्या माध्यमातून 3 विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि 3 चौकारासाठी सुद्धा 500 रुपये. नेहमी ती मोटिवेट करत असतात कुठल्याही खेळाडूला. हे त्यांचं 2 चेंडू 2 ची गरज आहे. दोन चेंडू 2 रनची गरज. आशिष 1 हँडेड, एक छोर संभाला वाईस बल्लेबाजने. गजब की अद्भुत बॅटिंग. 2 मध्ये 2 ची गरज आहे. सर चौकार येत आहेत तर आशिष आकाश करत यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक असेल. आपण या ठिकाणी बघताय तिन्ही पंच टीम मीटिंग करताना. आणि नो बॉलचा कॉल आणि स्कोर इथे लेवल झालाय. आता 2 मध्ये बनवायच्या त्या 1 रन्स. 2 मध्ये 1 ची गरज आहे. स्कोर लेवल झालाय. चला विळंगी आपण फील्ड अरेंज करा. चला त्वरित फील्ड अरेंज करायची आहे. विळंगी संघाचंही आम्ही कौतुक करतोय. त्यांना माहिती आहे रूल्स काय तो आणि त्याने तो फॉलो केलाय. 2 चेंडू मध्ये 1 रनची गरज आहे. स्वप्नील फलंदाज बाद. 2 मध्ये 1 ची गरज आहे. 9 चेंडू आहे. चला आणि जो चौकारासाठी पारितोषिक लावलं होतं
आमच्या आकाश घरतनं ते थोडंसं स्टे ठेवलंय, पुढच्या मॅचसाठी त्यांनी राखीव ठेवले. आणि संपूर्ण स्पर्धेसाठी दानशूर दाते आमचे आकाश घरत यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि हॅट्रिक चौकारासाठी 500 रुपये. चला विळंगी ब 2 मध्ये 1 रन्स बनवायचे. स्कोर इज लेवल नाव 1 रन्स मोर टू विन. जबरदस्त मॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथून 2 डॉट बॉल टाकावे लागतील. थोडस स्पीडअप करा बिळंगी पंच, थोडीशी ताकीद दे त्यांना. आपण 32 संघांचं आज पॅनल खेळवतोय आणि या मॅचला जवळजवळ वेळ गेलेला आहे तो 40 मिनिटाचा. हा भरपूर वेळ आहे. बघूया विळंगी संघाचे हृदयाचे ठोके वाढतायत. हा जर डॉट बॉल आला मॅच मध्ये मजा येईल. आणि कणखणीत चौकार. मॅन ऑफ द मॅच. आणि चला शेखर टॉस साठी या. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाते आशिष. सन्माननीय. चला टॉस साठी या. रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान टॉस साठी यायचं प्लीज. आणि आशिष आपण या मॅन ऑफ द मॅच साठी. गुड प्लेड. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय आपण मनोजी चिपाड साहेबांच्या शुभ हस्ते. विळंगी बी आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी हा. चला टॉस केला जाईल. मॅन ऑफ द मॅच आशिष. आशिष वेल प्लेड. चला टॉस करून घ्या. रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान संघ आलेला आहे. श्री 11 शेखर टॉस साठीचा. आपण कॅमेरामॅन टॉस बॉक्स कडे आपण फोकस करा. आणि विळंगी बी आपलं